थोड्याच वेळात राज ठाकरेंची पत्रकार परिषद। राज ठाकरे मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करणार। राजकीय परिस्थिती बघून एकनाथ शिंदे अजित पवारांना सोबत घेतलं। संघाच्या बैठकीत फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। उद्धव ठाकरेंनी धोका दिल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य। अजित पवारांना सोबत घेणं हा प्रयोग होता, मात्र अपेक्षित फायदा मिळाला नाही। संघाच्या आक्षेपानंतर बैठकीत फडणवीसांचं उत्तर, तर बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जातं। अजित पवारांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकणारे मराठा आंदोलक शिवसैनिक असू शकतात, मात्र आंदोलनाशी ठाकरे गटाचा संबंध नाही। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। कोणत्याही नेत्याला अडवू नका, जाब विचारायचा असेल तेव्हा मुंबईत जाऊन गचांडी धरून विचारू। राज ठाकरेंवरील प्रश्नावर मनोज जरांगेंचं उत्तर। जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी बुलेट सवारीचा आनंद लुटला। तसंच अजित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री टी स्टॉलवर चहाही घेतला। मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळे फटका। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य, झालं गेलं ते गंगेला मिळालं। मोदींनी पवारांवर टीका केल्याच्या प्रश्नावर अजितदादांचं उत्तर। भ्रष्टाचाराचे आरोप असणारे गुप्ता बंधू उद्धव ठाकरेंना दिल्ली दौऱ्यामध्ये भेटले। शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांचा दावा। शेतकरी शेतमजूर दिव्यांगांसाठी काहीही करू। महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या प्रश्नावर बच्चू कडूंचं सूचक विधान, तर 1 सप्टेंबरपर्यंत काही करणार नाही, सरकारला वेळ देणार। बच्चू कडूंचं वक्तव्य। बच्चू कडूंचं दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम, महाराष्ट्रासाठी सगळ्या चांगल्या नेत्यांनी एकत्र यावं। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची सभा। सभेआधीच ठाण्यात ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वायनाडमधील पूरग्रस्त भागाची पाहणी। मोदींकडून वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाचं हवाई सर्वेक्षण।